नमस्कार, मी धनराज विठोबाजी आष्टनकर, मुक्काम गुमगाव, माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर। आपण यासाठी या ठिकाणी आलो आहे। आपण जयशंकर संस्थान आमचे एक म्हणजे आम्ही गुरु मानलेले महाराज होते, ते सगळे लोक शिष्य लोक इथे आहेत आणि सातत्यानं काम करत असताना या बघा त्या सातत्यानं काम करत असताना आपण आपल्या आयुष्यात किती कामं केले याची सविस्तर माहिती माझा राजकीय प्रवास नावाचं पुस्तक प्रकाशित करून आपण ती माहिती देतो। आणि त्या माहितीत विरोधांनी आपल्यावर आरोप करू नये, विरोधांनी त्याला खोटं म्हणू नये, पण साक्षात त्या भागात असणारे लोक, त्यावेळेस त्या काळात त्या संबंधात असणारे लोक आपण इथे असून त्या सविस्तर व्हिडिओ म्हणजे आपल्यावर आरोप होऊ नये यासाठी हा व्हिडिओ तयार करताय। मी आवर्जून एक सांगतो का या ठिकाणी गुरु महाराजांना जेव्हा गुरु मानत होतो, या ठिकाणी महाराजांनी असं खूप टेकर होतो, ते टेकर सगळ्या सर्व सन्मान्य त्यांच्या शिष्यांनी सवान करून या ठिकाणी महाराजांचा मठ बांधण्यात आला। आणि मठ बांधल्यावर आपल्याला वाटलं कुठेतरी आपण वर्गणीनं कुठेतरी पुरणार नाही, वर्गणीनं काही जमणार नाही, कोणासमोर हात पसरवणं काही योग्य होणार नाही आणि या संस्थांचं कुठेतरी भलं व्हावं, कुठेतरी संस्थान मोठं व्हावं आणि मग आपण हे संस्थान तीर्थक्षेत्राच्या यादीत तीर्थक्षेत्र क दर्जा सर्वजण याला मिळवून घेतला। आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यावर सर्वात पहिलं काम भक्त निवास या नात्यानं आपण या ठिकाणी हे भक्त निवास बांधण्यात आलं। या ठिकाणी येण्याकरता रस्ता सिमेंट रस्ता केला, हा रस्ता सिमेंट रस्ता केला आणि मग आपल्या लक्षात आलं कुठेतरी या वेणा नदीच्या पवित्र ठिकाणावर बरेचसे लोक अस्थि विसर्जन आणि असे छोटे मोठे कार्यक्रम, ऋषी पंचमीच्या वेळेस महिला भगिनी आंघोळ करायसाठी या नदीवर येऊन जेव्हा येतात ना, त्यांची ज्या गैरसोय होते असं आपल्याला दिसलं, तेव्हा आपण या ठिकाणी घाट सुद्धा बांधकाम, घाटाचं पलीकडे घाटाचं सुद्धा बांधकाम केलेलं आहे। आणि घाट झाला त्याच्यामुळे त्या संस्थांची एवढी वाढली, प्रसिद्धी वाढली, नागपूरचे सुद्धा लोक या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी येतात, पूजापाठ करतात। मान्य आमचे गुरु महाराजांनी इथे 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आहे। या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध झाल्या आहेत आणि बाहेरचे लोक, बरेचसे लोक श्रावण महिन्यात तर एवढी गर्दी असते का पाहिजे तशी गर्दी असते। आणि मग आपण जिल्हा सदस्य म्हणून त्यावेळेस प्रतिनिधी म्हणून, आता जरी जिल्हा सदस्य नाही पण प्रतिनिधी म्हणून एक घडवलेला रस्ता म्हणजे तीर्थक्षेत्राचा जमून दिला संवाद, त्याच्यामुळे या ठिकाणी पैसे येतात आणि काम करणं चालू आहे। नाही का बांधतेवेळी हा घाट बांधतेवेळी कोतवाडा ग्रामपंचायत अंतर्गत हे संस्थान असल्यामुळं जी कागदोपत्री त्रुटी होती, जी कागदोपत्री पूर्तता करायची होती, ती कागदोपत्री सर्व पूर्तता तत्कालीन सरपंच, कोतवाड्याचे तत्कालीन सरपंच रविभाऊ आष्टनकर होते आणि म्हणून यांनी सुद्धा या कामात मोलाचं सहकार्य केलं। मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। नमस्कार, मी धनराज विठोबाजी आष्टनकर, मुक्काम गुमगाव, माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर। आपण यासाठी या ठिकाणी आलो आहे। आपण जयशंकर संस्थान आमचे एक म्हणजे आम्ही गुरु मानलेले महाराज होते, ते सगळे लोक शिष्य लोक इथे आहेत आणि सातत्यानं काम करत असताना या बघा त्या सातत्यानं काम करत असताना आपण आपल्या आयुष्यात किती कामं केले याची सविस्तर माहिती माझा राजकीय प्रवास नावाचं पुस्तक प्रकाशित करून आपण ती माहिती देतो। आणि त्या माहितीत विरोधांनी आपल्यावर आरोप करू नये, विरोधांनी त्याला खोटं म्हणू नये, पण साक्षात त्या भागात असणारे लोक, त्यावेळेस त्या काळात त्या संबंधात असणारे लोक आपण इथे असून त्या सविस्तर व्हिडिओ म्हणजे आपल्यावर आरोप होऊ नये यासाठी हा व्हिडिओ तयार करताय। मी आवर्जून एक सांगतो का या ठिकाणी गुरु महाराजांना जेव्हा गुरु मानत होतो, या ठिकाणी महाराजांनी असं खूप टेकर होतो, ते टेकर सगळ्या सर्व सन्मान्य त्यांच्या शिष्यांनी सवान करून या ठिकाणी महाराजांचा मठ बांधण्यात आला। आणि मठ बांधल्यावर आपल्याला वाटलं कुठेतरी आपण वर्गणीनं कुठेतरी पुरणार नाही, वर्गणीनं काही जमणार नाही, कोणासमोर हात पसरवणं काही योग्य होणार नाही आणि या संस्थांचं कुठेतरी भलं व्हावं, कुठेतरी संस्थान मोठं व्हावं आणि मग आपण हे संस्थान तीर्थक्षेत्राच्या यादीत तीर्थक्षेत्र क दर्जा सर्वजण याला मिळवून घेतला। आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यावर सर्वात पहिलं काम भक्त निवास या नात्यानं आपण या ठिकाणी हे भक्त निवास बांधण्यात आलं। या ठिकाणी येण्याकरता रस्ता सिमेंट रस्ता केला, हा रस्ता सिमेंट रस्ता केला
आणि मग आपल्या लक्षात आलं कुठेतरी या वेणा नदीच्या पवित्र ठिकाणावर बरेचसे लोक अस्थि विसर्जन आणि असे छोटे मोठे कार्यक्रम ऋषी पंचमीच्या वेळेस महिला भगिनी आंघोळ करायसाठी या नदीवर येऊन जेव्हा येतात ना त्यांची ज्या गैरसोय होते असं आपल्याला दिसलं तेव्हा आपण या ठिकाणी घाट सुद्धा बांधकाम घाटाचं पलीकडे घाटाचं सुद्धा बांधकाम केलेलं आहे आणि घाट झाला त्याच्यामुळे त्या संस्थांची एवढी हे वाढली प्रसिद्धी वाढली नागपूरचे सुद्धा लोक या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी येतात पूजापाठ करतात मान्य आमचे गुरु महाराजांनी इथे 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आहे या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध झाल्या आहेत आणि बाहेरचे लोक बरेचसे लोक श्रावण महिन्यात तर एवढी गर्दी असते का पाहिजे तशी गर्दी असते आणि आपण जिल्हा सदस्य म्हणून त्यावेळेस प्रतिनिधी म्हणून आता जरी जिल्हा परिषद सदस्य नाही पण प्रतिनिधी म्हणून एक घडवलेला रस्ता म्हणजे तीर्थक्षेत्राचा जमून दिला संवाद त्याच्यामुळे या ठिकाणी पैसे येतात आणि काम करणं चालू आहे नाही का बांधतेवेळी हा घाट बांधतेवेळी कोतवाडा ग्रामपंचायत अंतर्गत हे संस्थान असल्यामुळं जी कागदोपत्री त्रुटी होती जी कागदोपत्री पूर्तता करायची होती ती कागदोपत्री सर्व पूर्तता तत्कालीन सरपंच कोतवाड्याचे तत्कालीन सरपंच रविभाऊ अष्टंकर होते आणि म्हणून यांनी सुद्धा या कामात मोलाचं सहकार्य केलं मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो मी माजी सरपंच रवींद्र अष्टंकर त्यावेळेस 15 वर्षा अगोदर जेव्हा परिस्थिती होती इथे आज आपण इथे जय भोला मंदिर संस्थान मुंगाव कोतवाडा ह्या ठिकाणी आपण उभे आहोत त्यावेळेस इथे लाईट नव्हती काहीच नव्हतं मंदिराची व्यवस्था अशी होती की मला तरी असं वाटत होतं की नाही लाईट यायला पाहिजे होती लाईट आल्याने नेहमी सहकार्य केलं काकांनी माझी जिल्हा सदस्य होते त्यावेळेस मी सरपंच होतो जे ह्या घाटाच्या जेवढी मंदिराचं सुव्यवस्थित जे केलं आहे ते काकांनी केलं आहे एवढं माझे 2 शब्द सांगतो होतो नमस्कार मी संतोष वानखेडे मी याच परिसरामध्ये राहतो गणेश नगरमध्ये आणि खरंच ह्या मंदिरामुळे संपूर्ण गावाला एक शोभा अशी प्राप्त झालेली आहे आणि तीर्थक्षेत्र एवढं छान बनलेलं आहे की दुरून दुरून सुद्धा लोक या घाटावर येतात आणि हे बघा इथलं सौंदर्यकर किती छान झालेलं आहे त्याच्यामुळे आकर्षणाचे केंद्र झालेले आहे कोणत्याही प्रकारचे विसर्जन असो शारदादेवीचे असो दुर्गादेवीचे असो गणपतीचे असो या ठिकाणी सर्व विसर्जन या ठिकाणी होतात त्यामुळे काकांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद स्थळ आहे जगन्नाथ स्वामीचं खूप मोठं देवस्थान होतं परंतु कालांतरानं ह्या देवस्थानची अवस्था एवढी वाईट झाली होती का टिनाचे तक्ते सुद्धा या देवस्थान जवळ नव्हते आपण एक चांगलं म्हणजे आपलं दैवत असणारं जगन्नाथ स्वामी हे मंदिराचा कुठेतरी उद्धार व्हावा जीर्णोद्धार व्हावा ही भूमिका आपल्या मनात आली आणि आपण हे सगळे लोक या मोहल्ल्यातलेच लोक आहे जगन्नाथ स्वामीचं मला वाटतं आता सध्या या मंदिराची देखभाल आमचे नारायण भाऊ गहाणे हे करतात त्यांना सुद्धा आपण विचारून घ्यायचं आणि मग कुठंतरी वर्गणी पुरत नव्हती वर्गणीनं हे काम सक्सेस होणं हा शक्य राहिला नव्हता विषय म्हणजे कारण बांधकाम मोठा आहे बांधकाम मजबूत आहे परिसर क्षेत्र मोठं आहे अशा वेळेस वर्गणीच्या ग्रामीण भागातल्या लोकांची काही ताकद पुरत नव्हती आपण सांगितलं मी सुद्धा देऊन किती देणार आहे मी 1000 नाही तर 5000 माझा विषय संपला मग 1000 आणि 5000चा काही विषय होता नाही आणि म्हणून आपण ही विनंती माननीय आमदार समीर मेघे साहेबांना केली आणि समीर मेघे साहेबांच्या 1 वर्षाच्या नाही तर 2 वर्षाच्या फंडातून कारण काही लाइटिंगचं काम शिल्लक राहिलं होतं काही काम शिल्लक राहिलं होतं आणि मग 2 वेळा फंड देऊन हे बांधकाम पूर्ण झालं आज मला याच्यात समाधान वाटते तर या भागातल्या छोट्या मोठे मग कुक लावणं असो तेरवी असो असे छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात याचाच आपण काम केल्याचा आनंद आपल्या मनात मिळतो मी येतो किंवा नाही येतो की या भागातला माणूस आहे नाही हा विषय नंतरचा आहे पण जेव्हा इथं कामं होतात आता मला वाटतं आताच गणेश मंडळाच्या वतीनं इथं गणेशजीचा कार्यक्रम झाला आणि मग असे जेव्हा कार्यक्रम होते तेव्हा आपल्या मनात अभिमानानं नाही पण स्वाभिमानानं सुद्धा मला असं आनंद वाटते का हे आपण केलं म्हणून हे झालं आणि म्हणून या ठिकाणी याच्यासाठी मी ही सगळी माहिती घेत आहोत तर मी माझ्या राजकीय प्रवासाचं एक पुस्तक छापत आहोत राजकीय प्रवास नावाचं एक पुस्तक म्हणजे आपण केलेलं आपल्या कालावधीत जे काम आहे त्याची माहिती सर्व या ठिकाणी देत आहोत त्याच्यात या संस्थांचा नंबर आहे परंतु भविष्यात लेखीवर कोणी आक्षेप विरोधी माणसं आक्षेप घेऊ शकते इतके मोठे कामं केले कागा काहीतरी ह्या सांगते आणि त्याच्यासाठी त्याच गावातल्या लोकांचा त्या परिसरातल्या लोकांचा त्या चाहत्या लोकांचा
कुठंतरी पुरावा किंवा साक्ष किंवा त्याचं मन जाणून घेण्यासाठी आपण या जगन्नाथ स्वामींच्या ठिकाणी आलोय. आणि मी या वेळेस हेच सांगतो का प्रामुख्याने आपण बांधून दिला. मला वाटते आपण सुद्धा या भागातल्या लोकांचा इंटरव्ह्यू घेतल्यासारखं चौकशी करावी आणि त्याचे मनोगत जाणून घ्यावं. नमस्कार, मी नारायण गहाणे, वार्ड नंबर 4चा रहिवासी असून आम्ही या ठिकाणी आष्टीकर साहेबांनी जे काही माहिती दिली आहे या जगन्नाथ स्वामी मठाबद्दल, तर त्यांची बांधकामं हे कोणातर्फे करण्यात आलेलं आहे हे सगळं त्यांनी सांगितलेलं शब्दाने शब्द खरा आहे. कारण की मी जन्मापासून या ठिकाणी राहत आहे आणि माझे बाबा या ठिकाणी काकडा आरती पूर्ण आयुष्यभरापासून करत आहे. तर त्या ठिकाणी या ठिकाणी सगळं पडलेलं वास्तू होतं आणि छोटे छोटे मुलं धरून काकडा आरती माझे बाबा या ठिकाणी आताही करतात. पण त्या ठिकाणी सोय नव्हती, पाणी येत होता, पाऊस येत होता, वारा येत होता, तर त्या ठिकाणी सगळं दुर्लक्ष होतं. कोणी समाजाने आणि मोल्याची लोकांनी कधी याच्याविषयी काही विचार केला नाही. मग एकदा आम्ही असं मधुर काकाजी आमची यांना ही कल्पना सुचवली आणि त्यांनी आष्टीकर साहेबाला सांगून मेघे साहेबाच्या फंडातून हे काम करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याच कृपेने ही वास्तू आज दिसून राहिली आपल्याला, ही तयार आहे. आणि छोटे मोठे कार्यक्रम जे आहे वार्डातले ते सुद्धा या ठिकाणी होतात आणि त्याची सगळ्याला फायदाच मिळून राहिला. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो त्यांना. वार्ड नंबर 4चे आणि धनराज मामाजींनी जे बोलले ते बरोबर आहे, हे चुकीचं नाही. त्यांच्याकडे काम झालं आहे. हा, नमस्कार, माझं नाव नितेश पालगरे, मी वार्ड नंबर 4चा रहिवासी आहे. मी बालपणापासून बघत आहो इथे. सुरुवातीला काहीच नव्हतं. काकाजींच्या माध्यमातून जे काही हे आता भव्य दिव्य इमारत दिसत आहे ते त्यांच्याच आशीर्वादामुळे आणि त्याच्या प्रयत्नामुळे झाली आणि मी हे मान्य करतो का त्यांनी खूप मदत केली. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. नमस्कार. ते जगन्नाथ स्वामीचं जे मठाचं बांधकाम जे केलेलं आहे धनराज काकाजींनी आमदार फंडामधून, ते सत्य आहे आणि त्याच्याच हस्ते झालेले काम आहे. ठीक आहे, धन्यवाद. मी देवराव मुते, वार्ड नंबरचे 4. हे जे बांधकाम केलं आहे समीर भाऊ आमचे मेघे यांनी हे बांधकाम केलं आणि धनराज भाऊ यांना आम्ही जे काही सांगितलं त्या सांगण्याप्रमाणे इथं काम केलेले आहे. धनराज भाऊने ते हाती घेतले म्हणून मोठं काम झालेलं आहे. छोटे मोठे कार्यक्रम होते तिथं गोरगरिबाचे, त्याच्या मी काही बोलत नाही. शब्द बढिया.